चला नमस्कार. टेट 3 तयार करणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार. मानवशास्त्रामध्ये पीएम श्री योजना, मध्यान्ह भोजन योजना आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना, शिक्षक अभियोगिता व बुद्धिमापन चाचणी टेट 2025 24 तारखेपासून एक्झाम तुमची स्टार्ट होणार आहे. अभियोगिता या घटकामध्ये या 3 घटकाला महत्वाचा याच्यावर प्रश्न विचारलेत. आपण जे घेणार या बाहेरचा साधारणतः एक एक क्वेश्चन जाणार नाहीये. टेट 2 ला सुद्धा सेम क्वेश्चन विचारले. आता बघूया वन बाय वन, तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायचे त्यांनी श्री अकॅडमीचं आपलं ऍप डाउनलोड करा. हा नंबर आहे आपला, या नंबरला सर्वांनी कॉन्टॅक्ट करा. ज्यांना टेट भरती टेस्ट सिरीज लावायची त्यांना 95 52 62 95 63 हा नंबर आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. फक्त 199 फीस आहे. टेस्ट सिरीजची 10 पेपर आहेत आणि तुम्हाला टोटल क्वेश्चन सोडवला की तुम्हाला लगेच त्याचा निकाल कळणार आहे. तुमची रँक किती आलेली ती पण माहिती सगळी मिळणार आहे. ठीक आहे. चला पहिल्या क्वेश्चन पासून सुरुवात करूया. तुमचा जास्त वेळ घेत नाही. यामध्ये आपण 3 योजना कव्हर केलेल्या आहेत. कोणत्या 3 योजना? तर नंबर 1 ची योजना पाहिली असेल तुम्ही आता इथं. कुठली योजना आहे? तर पीएम श्री योजना, मध्यान्ह भोजन योजना आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना. या तिन्हीवरती साधारणतः एक क्वेश्चन तुम्हाला विचारतात. एक 5 ते 7 क्वेश्चन तुम्हाला विचारून झालेत आणि विचारतात. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण पहिल्या क्वेश्चन. मानवशास्त्र टेट 3 साठी पहिली योजना पीएम श्री योजना आहे. या योजनेसंदर्भात आपण थोडीशी साईज याची वाढून घेतोय मी. ठीक आहे. क्लिअर. पहिला क्वेश्चन तुमचा आहे, पीएम श्री योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणांसाठी योजना आहे? कोणतं क्षेत्र आहे? या क्षेत्राच्या सुधारणेसाठी ही योजना आहे. नंबर 1 चा क्वेश्चन तुमचा आहे. तर लक्षात असू द्या, शिक्षण संदर्भामध्येच आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी आणि संरक्षण. परंतु पीएम श्री योजना ही शिक्षण या क्षेत्रातील संदर्भात सुधारणा करण्यासाठी योजना आहे. आता पीएम श्री योजनेचं संपूर्ण रूप काय? काय रूप आहे याचं? प्रधानमंत्री स्कूल आहे का? तर त्याचं जास्त तुमचा वेळ घेत नाही, लगेच क्वेश्चन आणि आपण आन्सर त्या ठिकाणी घेऊया. बघा, पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया याचं पूर्ण रूप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं असेल पुढचं, पीएम श्री योजनेत किती शाळा निवडण्यात येणार आहे? योजनेमध्ये एकूण किती शाळा? 500, 1000, 10,000, काय 14,500. तर 14,500 एवढ्या शाळा या ठिकाणी निवडल्या जाणार आहेत. हा नंबर आहे टेट भरती करणाऱ्यांसाठीच आहे फक्त. ठीक आहे. या नंबरला तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर जॉईन करा. 199 फीस आहे. टोटल 10 टेस्ट आहेत. ठीक आहे. आणि क्वेश्चन सोडवला की आन्सर करणार, त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण आहे, अनालिसिस सुद्धा दिलेला आहे. टेट 2 ला सर्वाधिक क्वेश्चन विचारले होते. पीएम श्री योजनेत कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेले? आता पीएम श्री योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे? 2020, 21, 22, 23 कोणत्या वर्षी? तर 2022 मध्ये ही पीएम श्री योजना सुरू करण्यात आली. पीएम श्री योजना. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, या योजनेमध्ये कोणत्या प्रकारच्या शाळांचा समावेश आहे किंवा कोणत्या शाळा समाविष्ट केल्या जातात? तर खाजगी शाळा आहे, केंद्रीय विद्यालय आहेत का सरकारी शाळा आहेत, फक्त मिशन शाळा आहेत? तर फक्त आणि फक्त सरकारी शाळा यामध्ये आहे. पर्याय क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे. त्याच्यानंतर पीएम श्री योजनेत कोणत्या धोरणाशी या संलग्न आहे? कोणतं धोरण आहे संलग्न? सर्वांसाठी शिक्षण आहे. शिक्षण सर्वांसाठी. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याला आपण एनईपी म्हणतो 2020 हे आहे का? तर करेक्ट. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पीएम किसान योजना पीएम श्री योजना या धोरणाशी संलग्न. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पीएम श्री योजनामध्ये किती वर्षासाठी लागू केली आहे? आता खाली त्याचे ऑप्शन 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 2 वर्ष. तर किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी आहे. सुरुवात कधी त्याची? 2022 म्हणजे कधीपर्यंत आहे? 2027 पर्यंत पीएम श्री योजना. विचारतील प्रश्न, पीएम श्री योजनेमध्ये मुख्य भर कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर? आता मुख्य भर कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर दिलेला आहे? फक्त पुस्तकी शिक्षण आहे का रे बाबांनो? फक्त डिजिटल शिक्षण आहे का? बघा, जिथं तुम्हाला समावेशक हा शब्द येईल तर ते उत्तर समावेशक आणि बहुआयामी शिक्षणावर या ठिकाणी मुख्य भर दिलेला. पुढचा क्वेश्चन घेऊया. या योजनेचा 9वा क्वेश्चन आहे. या योजनेचा उद्देश काय आहे? कशासाठी योजना आहे? उद्देश काय आहे? विद्यार्थ्यांना अन्न पुरवणे उद्देश आहे का? शाळांची संख्या वाढवणे हा उद्देश आहे का? खाजगी शाळांना मदत करणे हा तर खाजगी संबंधच नाही, तर मॉडेल शाळा विकसित करणे हा मुख्य उद्देश पीएम श्री योजनेचा आहे.
पीएम श्री शाळामध्ये कोणती सुविधा उपलब्ध असते? आता खालीलपैकी जे काय ऑप्शन आहे तुम्हाला ऑप्शन पैकी कुठली सुविधा उपलब्ध असते? फक्त इंटरनेट असतं का? फक्त डिजिटल बोर्ड असतो का? शिक्षणासाठी मोबाईल ऍप आहे का? तर सर्वसमावेशक शिक्षण, हरित शाळा आणि कौशल्य विकास एवढं उपलब्ध असतं. त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं तर मध्यान्ह भोजन योजना, यावर सुद्धा तुम्हाला मिड डे मील स्कीम यावर प्रश्न विचारतात. तर मध्यान्ह भोजन योजना ही कशासाठी आहे? आता भोजन या शब्दावरून तुम्हाला कळालं असेल ही नेमकी योजना कशासाठी आहे. कशासाठी? तर विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोषणयुक्त जेवण देण्यासाठी. बघा, शाळेची जी वेळ आहे त्या वेळेत पोषणयुक्त जेवण देण्यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केलेली आहे. ही योजना कोणत्या वर्गासाठी लागू आहे? कोणत्या वर्गासाठी आहे योजना? आहे 1ली ते 8वी, 5वी ते 10वी, फक्त 1ली, फक्त 9वी ते 12वी. तर 1ली ते 8वी यासाठी ही मध्यान्ह भोजन योजना आहे, मिड डे मील योजना आहे. मध्यान्ह भोजन योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे यावर प्रश्न तुम्हाला स्टार करा. हा एक स्टार करा आणि वरचा मी कोणत्या वर्गासाठी यावर प्रश्न विचारत आहे, दोन्ही पण स्टार करून घ्या. ठीक आहे. कोणत्या वर्षी? मग 2000, 1995, 2010, 1990. तर 1995 चे हे स्टार करा. यावर प्रश्न नक्की येणार तुम्हाला टेट आता 3 ला. या योजनेतून काय उद्दिष्ट गाठलंय? कोणतं उद्दिष्ट गाठलंय या योजनेतून? विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन, शिक्षकांचं वेतन वाढवणे, पालकांची आर्थिक मदत, नवीन शाळा उभारणे. काय? तर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपस्थित राहणे हा एकमेव महत्वाचा उद्देश आहे, उद्दिष्ट आहे आणि ते प्रोत्साहनासाठी. प्रोत्साहन मिळतंय की इथं शाळेमध्ये तुम्हाला जेवण मिळतंय, त्यामुळे मुलं येतात. ठीक आहे. 5 नंबरचा क्वेश्चन, या योजनेचं सध्याचं नाव काय? आता सध्या या योजनेचं नाव काय आहे का बदललेलं आहे? काय झालेलं बाबा या योजनेचं नाव? तर पीएम पोषण योजना झालंय. काय झालेलं आहे? पीएम पोषण योजना या योजनेचं नाव बदललेलं लक्षात ठेवा. मिड डे मीलचं नाव काय झालंय? पीएम पोषण योजना. योजना कोण राबवतं? आता ही योजना जी आहे मिड डे मील कोण राबवतं? केंद्र सरकार, राज्य सरकार, ठीक आहे, खाजगी संस्था राबवते. कोण राबवतं? कोण नेमकं ही योजना? की दोन्ही, केंद्र राज्य दोन्ही राबवतात? हो, केंद्र आणि राज्य दोन्ही योजना राबवतात. जेवणात कोणत्या अन्न घटकाचा समावेश असतो या योजनेमध्ये? जेवणामध्ये कोणत्या अन्न घटकाचा? फक्त भात, फक्त डाळ, सकस आणि संतुलित आहार की फक्त पोळी? काय? तर सकस आणि संतुलित आहार त्यामध्ये या घटकाचा समावेश असतो. त्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल बघा, या योजनेचा एक महत्वाचा आणि सामाजिक उद्देश कोणता आहे? महत्वाचा परंतु सामाजिक उद्देश या योजनेसंदर्भात कोणता? कोणता सामाजिक उद्देश आहे? विद्यार्थ्यांमध्ये समानता वाढवणे, प्रोत्साहन देणे, शिक्षकाला काय का विद्यार्थ्यांमध्ये समानता वाढवणे, शाळांचा दर्जा कमी करणे, इमारती सुधार करणे. तर विद्यार्थ्यांमध्ये समानता निर्माण करणे हा महत्वाचा उद्देश. या योजनेच्या अंतर्गत अन्नाची गुणवत्ता कोण तपासते? आता मुलांना दिले जाणार जे काही मिड डे मील मध्ये आहे तर कोण त्याची तपासणी करतं? गुणवत्ता कशी आहे? शिक्षक करताय का तपासणी त्याची? शिक्षण अधिकारी तपासणी करतोय का? अन्न सुरक्षा अधिकारी की जिल्हा अधिकारी? तर अन्न सुरक्षा अधिकारी हा या अन्नाची गुणवत्ता तपासतो. हा प्रश्न येईल, हा पण महत्वाचा क्वेश्चन आहे. स्टार्ट करायला. ठीक. ही योजना कोणत्या शिक्षणासोबत जोडलेली आहे? कोणत्या शिक्षणासोबत ही योजना जोडलेली आहे? प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण की विशेष शिक्षण? तर प्राथमिक शिक्षणासाठी योजना आहे आणि प्राथमिक शिक्षणासोबत जोडलेली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना आहे. या योजनेमध्ये पहिला तुमचा क्वेश्चन, ही योजना कोणत्या राज्यामध्ये राबवली जाते? तर कुठलं? गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब. अर्थात आपल्याला आहे अभ्यास करायचा. आता महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ती राबवली जाते. पुढचा क्वेश्चन, योजनेचा मुख्य उद्देश काय? बघा, योजनेचा उद्देश, त्याचा भर कशावर आहे, कधी सुरू झाली आणि त्याचं नाव चेंज झालं असेल तर काय, एवढ्यावर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. ठीक आहे. मुख्य उद्देश काय योजनेचा? शाळामध्ये केवळ संगणक पुरवणे हा आहे का? शाळामध्ये शैक्षणिक भौतिक स्तर उंचावणे हा आहे का? विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे आहे का? ते शिक्षकांच्या नियुक्ती करणे आहे? तर शाळांचं शैक्षणिक आणि भौतिक स्तर उंचावणे हा याचा महत्वाचा उद्देश आहे. त्याच्यानंतर हा महत्वाचा क्वेश्चन आहे, ही योजना कोणत्या वर्षी जाहीर झालेली आहे? कोणत्या वर्षी? 21, 22, 23, 24. तर 2023 हे महत्वाचं आहे, हे लक्षात राहू द्यात.
योजना कधी सुरू झाली यावर प्रश्न तुम्हाला विचारतात. योजनेच्या अंतर्गत कोणते उपक्रम केले जातात? संगणक प्रशिक्षण केलं जातंय का? शाळांची रंगरंगोटी, स्वच्छता, डिजिटल शिक्षण, केवळ लायब्ररी उभारणे, शिक्षण शुल्क माफ करणे, तर शाळांची रंगरंगोटी करणे, स्वच्छता करणे आणि डिजिटल शिक्षण एवढं उपक्रम या योजनेच्या अंतर्गत केले जातात. या योजनेमध्ये सहभाग कुणाचा असतो? सहभाग कोणाचा? फक्त राज्य सरकारचा सहभाग असतो का या ठिकाणी? फक्त केंद्र सरकारचा सहभाग असतो का? खाजगी कंपनीचा असतो का? पालक, शिक्षक आणि समाज या तिन्हीचा या ठिकाणी समावेश असतो. सुंदर शाळा याचा अर्थ काय? इमारती, रंगीत इमारती, मोठी इमारती, इंग्रजी माध्यम शाळा, स्वच्छ. बघा, सुंदर शाळा, स्वच्छ, सुसज्ज आणि आधुनिक शाळा याचा अर्थ आहे सुंदर शाळा. योजना कोण राबवतो? आता ही योजना कोण राबवतं? केंद्र सरकार, शिक्षण विभाग, महाराष्ट्र, आरोग्य विभाग, सामाजिक न्याय विभाग की ग्रामीण, अर्थात शिक्षणासंदर्भात म्हणजे शिक्षण विभाग ही योजना राबवतोय. या योजनेत काय महत्व, म्हणजे कशाला या योजनेमध्ये महत्व दिलंय? कशाला महत्व दिलंय या योजनेमध्ये? विद्यार्थी संख्येवर महत्व दिलंय का? परीक्षांच्या निकालावर महत्व दिलंय का? शाळेच्या सर्वांगीण विकासावर का शिक्षण शुल्कावर? तो शाळांचा सर्वांगीण विकास यावर या योजनेअंतर्गत महत्व दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, योजना मुख्यत्वे कोणासाठी आहे? ही योजना शिक्षकांसाठी आहे का? नाही. पालकांसाठी नाही, खाजगी शाळांसाठी नाही, तर सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. आणि या योजनेमुळे काय घडतंय? काय शाळा बंद होत आहेत का? विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होते का? तर शाळा स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षित बनतात. करेक्ट. महत्वाच्या एकूण तुम्हाला 3 योजना, पीएम श्री योजना, मध्यान्ह भोजन योजना आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना, यावर नक्की नाही तर 100% प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हा घटक व्यवस्थित करा. एवढे क्वेश्चन जरी तुम्ही 1-2-3 वेळेस पाहिले तरी तुमचे सगळे संकल्पना क्लिअर होईल आणि यावरच तुम्हाला 5 ते 7 क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, थांबतो.